संख्येमध्ये इकडे का उपस्थित राहिलात? काही दिवसापूर्वी जे आहे आष्टीकरांच्या मतदारसंघामध्ये काही जे आहे रडगाणं करण्यासाठी जे आहे खासदार गेल्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन रडारड 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 आणि रडारड कुठे करायची? जेव्हा आष्टीकर साहेब होते पक्षामध्ये तेव्हा जे आहे हे पंडाल कमी पडत होता, मोठ्या पटांगणामध्ये जे आहे सभा घ्यायला लागत होती, पण आष्टीकर इकडे आल्यानंतर जे आहे एका छोट्याशा मंगल याच्यापेक्षा लहान मंगल कार्यालयामध्ये जाऊन जे आहे ती त्या ठिकाणी रडारड करायला लागते. का करायला लागते? कारण की तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता, तुमच्याकडे जेव्हा ताकद होती, तेव्हा तुम्ही लाडक्या बहिणींना काय दिलं? तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं? तुम्ही युवकांना काय दिलं? तुम्ही काय कोणाला काय दिलं? तुम्ही कोणाला काहीच दिलं नाही. फक्त घेण्याचं काम केलं आणि 2.5 वर्ष मधून फक्त 2.5 दिवस मंत्रालयामध्ये गेले. कधी ऐकलंय का तुम्ही? तुम्ही काय केलं? तुम्ही 2.5 वर्ष जेव्हा होता तर फक्त घरी बसून राहिलात. कोविडच्या नावावरती जे आहे कोणाला 1 रुपया जो आहे तो हातावरती दिला नाही, पूर्ण ताकद असताना देखील. आणि आज तुम्हाला लोक जेव्हा सोडून जात आहेत, तुम्ही काय करता? कार्यकर्ते इकडे बसलेले आहेत. आष्टीकर साहेब, तुमच्याकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद, महापालिका निवडणुका असतील. कुठल्या निवडणुकीमध्ये आले तुमचे नेते? कधी आले? कुठल्या कार्यकर्त्यासाठी आले? ज्या कार्यकर्ता जो आहे हा रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी लढतो आणि आपल्या नेत्याला निवडून देतो. जेव्हा कार्यकर्त्याची त्या ठिकाणी खरी गरज असते तेव्हा तुम लढो मैं कपडे संभालतो. अरे अशा परिस्थितीमध्ये जे आहे नेतेगिरी होत नाही, नेता होत नाही आणि लोक जे आहे स्वीकारत नाही. आज शिंदे साहेबांनी लोकांनी जे आहे स्वीकारलेला आहे लोकनेता म्हणून जे आहे एवढ्या हजारोच्या संख्येने लोक जे आहेत प्रवेश करतायत. काल देखील सचिन अहिर, अरे एवढ्या जवळचा माणूस देखील तुम्हाला सोडून जातो, तर कधी आत्मपरीक्षण करणार आहे की नाही? की रोज शिव्या द्या, उठलं सुटलं की शिव्या द्या, त्याला त्याच्या मतदारसंघामध्ये शिव्या द्या, घालून पाडून बोला. म्हणजे त्या माणसाला कालपर्यंत आपल्या बरोबर होता, तो आपल्यापासून गेला दूर की लगेच शिव्याच्या लाखोळ्या ज्या आहे. एक चांगलंय म्हणजे इतक्या शिव्या देतात ते की जो गेलाय त्याच्या डोक्यावरती जो आहे तो ताण नको कुठलाच. म्हणजे लगेच त्याला तोडून मोडून जे आहे. अरे माणूस का जातोय आपल्यापासून? का जातोय कार्यकर्ता? अरे माझा जर एक शाखा प्रमुख किंवा नगरसेवक मला सोडून जातो तर मला जे आहे या त्रास जो आहे तो मला होतो. मी विचार करतो, त्या कार्यकर्त्याकडे जातो, नगरसेवकाकडे जातो, त्याची मनधरणी करतो की बाबा तू का चाललाय, माझ्याकडून काय चुकी झाली आहे का? नाही, जो गेला तर त्याचं काय गरज नव्हती, ते गेल्याने काय फरक पडत नाही, असं बोलून 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 जे आहे हे पूर्ण दुकान जे आता खाली झालेलं आहे. अशी परिस्थिती जी आहे त्या ठिकाणी झाली. आता येताना 4च होते कार्यकर्ते. जिल्हा प्रमुख साहेब तुम्ही 4च ठेवले, फक्त 4च लोक होते तिथे झेंडा दाखवत होते. मला त्या कार्यकर्त्यांना पण सांगायचंय, तुम्ही हे सगळं जे करताय हे कोणासाठी करताय बाबा? तुमचं नाव नाही, गाव नाही, कोणाला त्या नेत्याला तिकडे मुंबईमध्ये बसलेल्या नेत्याला माहिती, तुम्हाला ते पद कुठलं आहे ते त्या नेत्याला नाही माहिती. तुम्ही कशासाठी करताय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत? अरे कार्यकर्त्यामध्ये राहणारा माणूस जो आहे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आज त्यांच्यावरती विश्वास जो आहे लोकांचा आहे. ते देखील काही दिवसामध्ये येतील. त्यांना देखील मला सांगायचं, चांगले कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचं काम जे त्या ठिकाणी करतायत बिचारे ते, पण मला त्यांना सांगायचं आहे की आपण ज्याच्यासाठी करताय त्याला जी आहे ती कार्यकर्त्याची किंमत जी आहे ही शून्य आहे. कारण की तुम्ही ऐकता, काय फरक पडत नाही, हा गेल्याने काय फरक पडत नाही, तो गेल्याने काय फरक पडत नाही, हा गेल्याने काय फरक पडत नाही. अरे कशाचा फरक पडतो तुम्हाला? अरे कार्यकर्ता जो आहे दिवस रात्र करून पक्ष वाढवण्यासाठी हा दिवस रात्र एक करतोय, त्याचा तुम्हाला फरक पडत नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये फरक पडत नाही बोलून जे आहे 120 जागा लढल्या आणि आष्टीकरजी फक्त 20च जागा आल्या. त्या 10 जागा देखील आल्या नसत्या, त्याच्यामध्ये जे वेगळं समीकरण नाही तर जे आहे 10 वरच येऊन जे आहे आकडा अडकला असता. अरे कधी करणार तुम्ही आत्मपरीक्षण? कधी तुम्हाला कळणार की लोक तुम्हाला का सोडून जात आहेत? आज इकडे एका शिबिरासाठी जे हजारो लोक जे आहे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. याचा फोटो जे आहे, याचा व्हिडिओ जो आहे जरा दाखवा सगळ्यांनी.
की आपण जे त्या ठिकाणी शिव्या देण्यासाठी आले होते. काल शिंदे साहेब बोलले पक्षाचं नाव बदलून शिव्यासेना करा, कारण की जिकडे जा तिकडे शिव्या, सकाळी उठल्यापासून शिव्या, रात्री झोपेपर्यंत शिव्या. अरे असा थोडी पक्ष चालतो. ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी घाम गाळला, मेहनत केली, आज तो कार्यकर्ता का सोडून जातोय याचा विचार करा. त्याला शिव्या देण्यापेक्षा तो का जातोय याचं आत्मपरीक्षण करा, तरच तुम्हाला उत्तर मिळेल. नाहीतर जी आत्ताची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा जय आष्टीकर साहेब एक 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 कमी होतोय. काल देखील आमदार कमी झाले. येणाऱ्या काळामध्ये काय होईल विशाल माहिती नाही.